तरार सांदा मला शुगर 275 आहे. 40 युनिट घेतो मी. 4 दिवस झाले काहीच त्रास नाही. एक गोळी पण घेतली नाही. घरचे म्हणत होते काही तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला खायची बिमारी आहे, असं तसं तुमच्याच्यानं होणार नाही. सुनी काय रोज फोन करते, काय जेवले बाबा. नाही आपलं ग्रीन ज्यूस चालू आहे फक्त, बस बाकी काही नाही आहे. मुलीचा फोन आला पुण्यावरून, मुलगी म्हणे करत राहा, कुठेही गेले तरी काही फरक पडणार. 1 महिना राहा, 2 महिने राहा, घरी नाही आले तर चालते, फक्त तब्येत चांगली बा. बाकी ठीक आहे. माझं नाव विठ्ठल शंकर खोदळे, राहणार राजापूर. या शिबिराबद्दल बऱ्याच दिवसाआधीची माहिती होती किंवा जयाताई शिबिर घेतात. मी 1-2 वेळा फोनवर कॉन्टॅक्ट केले, परंतु मी जास्तीचा म्हणजे शहाणा म्हणून मी विचार करून किंवा असे अनेक लोक शिबिरं घेतात, पैसे गोळा करतात, विनाकारण काही असलं नसलं ते सांगतात, डॉक्टर वेगळं सांगतात, असं माझ्या मनात सारखं असं ते हे होत होतं. परंतु मी विचार केला किंवा नाही एवढं जर आहे. माझ्या गावचं एक शिवाजीराव वाघ म्हणून तुमच्या या ग्रुपवर ॲड झालेले आहेत. मला त्यांनी सांगितलं. मग एक दिवस मी सरळ ते आणि मी बाळापूरला गेलो. येताना इथं पंचवटीवर थांबलो. मी प्रत्यक्षात ते पाहिलं. म्हटलं ठीक आहे, पाहू आपण, विचार करू. पण तरीही ताई माझी मानसिकता काही होईना. पण माझ्या खरोखर माझी मानलेली भगिनी आहे रेवतीताई नाही, यांनी मला नेहमी सांगितलं की तुम्ही भाऊ 1 वेळा येऊन जा. नाही तुम्हाला हे झालं तर एका दिवसाचं तरी शिबिर करा. तर मी त्यांना त्यांचे उपकार मानतो की त्यांनी सांगितलं त्यानुसार मी इथं आलो. मी पहिल्या दिवशी आलो. मला बीपीची शिकायत आहे, 25ची मला गोळी चालू आहे, अटेंड 25. मी गोळी न घेता इथं आलो. माझ्या पत्नीला माहीत पडलं, मुलाला माहीत पडलं, बाबा गेले तिथं शिबिरानं, गोळी काही घेतली. मला सारखे फोन येत होते, सारखे, बाबा घरी या, बाबा घरी या, तुमचं काय होईल, तुम्ही गोळी घ्या. त्यांनी त्या मोबाईलवर वगैरे टाकलं. म्हटलं मला गोळी घ्यायचीच नाही आता. मग त्यांचं मानसिक समाधान करण्यासाठी मी परवाला घरी गेलो. मग ते म्हणून गोळी घ्या. म्हटलं मी गोळी घेतलेली आहे, तुम्ही काळजी करू नका. पण मी प्रामाणिक सांगतो या काही तुम्हाला, मी गोळी वगैरे काहीच घेतली नाही. मी गेलो घरी. मी थोडंसं जेवण केलं. मी नाही सांगून मला राहत नाही. मला सकाळी 9 वाजता नाश्ता पाहिजे, 10 वाजता जेवण पाहिजे आणि संध्याकाळी जेवण पाहिजे. मग आता मी काल सकाळी निघलो होतो. त्यांनी माझ्या बॅगेमध्ये 2 गोळ्या टाकल्या बीपीच्या आणि 1 रक्तपातळ आहे, अजूनही आहेत त्या गोळ्या. हे आठवणीने घ्या. म्हटलं घेतो मी. पण मी काही त्या गोळ्या घेतल्या नाही. मी ज्यूस पेलो. इथचं ते सगळं तुमचं ऐकून मी म्हणजे अगदी असा भारावून गेलो. तरी रात्री माझ्या हातून एक पाप घडणारच होतं. मी यांच्या सोबत गेलो मित्र म्हणून. मी यांना काय म्हणालो की आपण बाहेर जीव आपण रस उसाचा हे म्हणून नाही, आपल्याला पाप करायचं नाही. म्हटलं मग मला सहभागी करा. मग मी तिथून आम्ही काहीच घेतलं नाही. तिथून आलो. मग ते म्हणत अजून 9, 9:30, 10ला फोन आला मला, का तुम्हाला झोप येणार नाही, काही खाल्लं की. म्हटलं मी हॉटेलमध्ये गेलो, तिथं थोडंफार खाल्लं. ते म्हणून काय खाल्लं. म्हटलं मूगवडे खाल्ले. मग तरी जमणार नाही, पाय दुखतील. म्हटलं आता दुखले तर इथं झोपेची व्यवस्था आहे. पण काही मला मी प्रामाणिक सांगतो, मी 11:30 पावणे 12ला गाढ झोपेत, एका झोपेत मला दिवस निघाला. मी धन्य आहे तुम्ही. मी तुमचे आभार मानतो की असे अनेक लोक तुमच्यापासून म्हणजे आज गेलं जाणारा उद्या जर 10, 5, 10 वर्ष वाचला तर तो निश्चितच तुमच्या कुटुंबाला या बाबतीत धन्यवाद देईल. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी जर मनात आणलं तर तुम्ही अनेक लोकांना जोडू शकता, कारण की तुमचा स्वभाव पण हे आहे बघा. आता